मी ना तुम्हाला आजपासून संचितच्या टिफिनला मी काय बनवत असते ते दाखवणार आहे. तर आता टिफिनला बनवते मी भेंडी. तर भेंडीला 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली आणि सगळ्यात पहिलं मी तेलात परतून घेत असते, नंतर फोडणी देते. भेंडी तेलात परतते तोपर्यंत लसूण बारीक केला, मिरची कट केली आणि तिला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलं. पटकन चपात्या लाटून घेते आता. तर नाश्त्याला आज चहा चपाती करायची होती, त्यामुळं टिफिनची चपाती आणि नाश्त्याच्या चपात्या सगळ्या लाटून घेतल्या. भांडी घासायला एका साईडला ठेवली आणि त्याच गरम-गरम तव्यामध्ये आता मी फोडणी देते. तर सगळ्यात पहिलं जिरे, मोहरी, थोडेसे मसाले टाकून छान अशी भेंडी तयार झाली. नंतर शेंगदाण्याचा कूट वगैरे घातला. आता एका साईडला ठेवते चहा आणि चहा ठेवते ना, तोपर्यंत मी लगेच जाऊन पटकन संचितला अंघोळ पण घालून आले होते आणि तोपर्यंत चहाला पण छान असे आपले उकळे आले. संचितला आणि संचितच्या पप्पांना दोघांना ताट तयार केले आणि चला या पटकन तुम्ही नाश्ता करायला. आता मला काय चहा चपाती आवडत नाही, त्यामुळे मी आता बूस्ट प्यायला लागले. आणि नंतर संचितचा पटापट टिफिन पॅक करते. संचितचं स्कूल जरा लवकरच आहे बरं का, त्यामुळं सकाळी मला 5:30ला उठायला लागतं. चला आजचा मिनी ब्लॉग आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.